कराड तालुका पोलीस स्टेशन येथे 2012मध्ये गुन्हा नंबर 235/12 घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता। सदरची घटना ही कृषी महाविद्यालयाच्या कॉलेजमध्ये घडलेली होती। कृषी महाविद्यालयांच्या ऑफिसमध्ये एक 22 लाखाची कॅश असल्याची बातमी तिथल्या शिपायाला मिळालेली होती। त्या शिपायानी आपला नातेवाईक जो या गुन्ह्यामध्ये विक्रम कांबळे आहे त्याला ती माहिती दिली। त्या माहितीवरून त्या टीपवरून त्यांनी त्याच्या मित्राला सांगितली, संतोष नावाच्या मित्राला सांगितली आणि संतोष आणि विक्रम या दोघांनी मिळून सदर कॉलेजमध्ये रात्रीच्या वेळेला जाऊन हेक्सा ब्लेडनी कुलूप कापून ती त्या कॅश बॉक्स तिथून पळवली आणि ती पळवलेली कॅश बॉक्स नंतर कोल्हापूर येथील जो RC गँगचा लीडर आहे म्हणजे तो गुन्हेगार आहे, यामध्ये तो निष्पन्न झालेला जगन्नाथ उर्फ जग्गू भिकाजी सुळेकर हा रंकाळ्याला राहतो याला सांगितलं आणि या जग्गूनी त्यानंतर त्या दोघांना घेऊन कराड येथे जाऊन सदरची कॅश बॉक्स इथं रंकाळ्याला आणली, घरामध्ये फोडली आणि त्यांनी त्या पैशातून एक स्कॉर्पिओ घेतलेली आहे आणि सोन्या चांदीचे दागिने घेतलेले आहेत, एक बुलेट घेतलेली आहे आणि वेळोवेळी त्यांनी पैसा खर्च केलेला आहे। आत्तापर्यंत स्कॉर्पिओ गाडी जप्त करण्यात आलेली आहे आणि जिथं जिथं त्यांनी दागिने खरेदी केले त्याचा तपास चालू आहे। आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि आरोपींनी बरेच मोजमजा केलेली आहे आणि त्या गाडीचा त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापर केलेला आहे। जे काही आरोपी ताब्यात घेतलेले आहेत ते खात्री करणं आहे गुन्हे तेच आहेत का, संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेले आहेत, नक्की आज काही सांगता येत नाही। तपासांती जे काही निष्पन्न होईल त्यानंतर पूर्ण माहिती देण्यात येईल। घटनास्थळावर सुद्धा लोकांनी त्या गाडीला ओळखलेलं आहे, तीच आरोपीची गाडी आहे। त्याच्यामध्ये स्वप्नील जो तहसीलदार आहे तो निष्पन्न झालेला आहे आणि त्याच्या साथीदारांनी गुन्हा केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। पथकं पुण्याला गेलेले आहेत, इतर ठिकाणी गेलेले आहेत, चार पथकं पाठवण्यात आलेले आहेत आणि लवकरच आरोपी पकडल्या जाईल याची खात्री आहे।